आशिया कपची आपली सुरुवात दणकेबाज झाली. खरं तर सामना एकतर्फी होणार अशी शंका होतीच, पण एवढा एकतर्फी होईल असं वाटलं नव्हतं. भारताचा पहिलाच सामना बरोबर होता आणि आपली तयारी कितपत झाली आहे हे जगाला दाखवण्याची संधी होती. नाणेफेक जिंकून आपण गोलंदाजी घेतली आणि पहिल्या 3-1 ओव्हर झाल्या असतील त्यावेळेला बुमराचा एक अचूक यॉर्कर पहिली विकेट घेऊन गेला आणि मग जी च्या खेळाडूंची संगीत खुर्ची सुरू झाली ती 7-8 षटकातच संपेल का काय अशी भीती वाटण्याइतपत स्पीडनं सुरू होती. कुलदीप आणि संजू सॅमसन यांचा संघात प्रवेश ही सुखद घटना होती, कारण कदाचित हे दोघंही बाहेर राहतील की काय अशी शंका होती. पण आज बाहेर थांबण्याचा योग अर्शदीप सिंगचा होता. एका बाजूनं विकेट पडायला सुरू झाल्या आणि मग वाहत्या गंगेत सगळ्यांनीच हात धुवून घेतले. अगदी पार्ट टाईम असणारा शिवम दुबेसुद्धा 3 विकेट घेऊन गेला आणि बऱ्याच कालावधीनंतर संघात आलेला कुलदीप आपल्या चायनामनची जादू दाखवून गेला. कशीबशी 15 षटकंही ला पूर्ण करता आली नाहीत आणि अवघ्या 50 धावांच्या आसपास त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला. आता जेमतेम 60च्या आतल्या धावांचं टार्गेट आपण कसं पूर्ण करतोय, म्हणजे बचावात्मक खेळणार की पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळणार, याचं उत्तर द्यायला अभिषेक शर्मा होता. खरं तर एक शर्मा नुकताच निवृत्त झाला आहे, अर्थात तो रोहित, आणि त्याची जागा घ्यायला दुसरा शर्मा तडफेनं तयार झाला आहे हे बघून खूप आनंद होतो. ही नवीन पिढी किती जोरानं फलंदाजी करते हे आपण बघतोयच. पहिल्या चेंडूवरच षटकार मारत अभिषेकनं सनसनाटी सुरुवात केली आणि मग अवघ्या 4.5 षटकात आपण सामना संपवून टाकला. असा मोठा विजय मिळाल्यानंतर आपल्या संघाची कामगिरी बघून प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरणं साहजिकच आहे. जर चुकून आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी टीव्हीवरती सामना बघत असेल तर तो गारठून गेल्याशिवाय राहणार नाही. पण आता खरा सामना आहे तो 14 तारखेला, 14 सप्टेंबरला. तिथंही आपला पारंपरिक हाडवैरी पाक आपणाला भेटणार आहे. साखळीत एकदा आणि सुपर 4मध्ये एकदा अशी किमान 2 वेळा तरी आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याची आपली गाठ पडणार आहे आणि योगायोग असेल तर कदाचित फायनलला पाकिस्तान आपल्याबरोबर पोहोचलं तर तिसऱ्यांदा आपली गाठभेट होणार आहे. बघूया ही आशिया चषकाची मालिका पुढे पुढे काय रंग भरत जाते ते.